अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात सोलापुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी एससी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे करण्यात आलेले उपवर्गीकरण रद्द करण्याची प्रमुख मागणी केली. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली असली तरी महाराष्ट्रात हा निर्णय लागू करू नये अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल असा आरोपही यावेळी करण्यात आला. महामोर्चानंतर बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका करत रामदास आठवले भाजपमय झाले असून त्यांचा जनतेशी संपर्क कमी झाला आहे असे म्हटले. तसेच 59 जातींमध्ये भांडणे लावण्याचा राज्य सरकारचा डाव असून उपवर्गीकरणाचा हट्ट तातडीने सोडावा, अन्यथा राज्यभर तीव्र लढा उभारला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. आजचा जो मोर्चा आहे हा उपवर्गीकरण विरोधामध्ये आहे. सरकारने जबरदस्तीने उपवर्गीकरण करायचं ठरवलेलं आहे आणि आज त्याच्या विरोधात लाखो लोक आज सोलापूरच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. सरकारचा जबरदस्तीने हा उपवर्गीकरणाचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आज 59 जाती, इव्हन आमच्यामध्ये आज मातंग समाज सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उतरलेला आहे. आणि आपल्याला सांगणं आहे की परभणी असेल, जालना असेल, लातूर असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी यासारखेच मोर्चे झालेले आहेत. लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं, रस्त्यावरती विद्यार्थी आले, काय झालं आपण पाहिलंय. त्यामुळं जनतेचा आक्रोश हा सामान्य पद्धतीने घेऊ नका. जनता हीच सार्वभौम आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कुठचाही तुम्ही निर्णय लादण्याचा प्रयत्न करू नका. जनता आज मोठ्या संख्येनं त्याला विरोधामध्ये उतरलेली आहे. 59 जाती एक संघ, एक दिलाने, एक विचारानं रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. आणि केल्याचा प्रयत्न झाला तर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये उद्रेक झाला तसा पुढे महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी इथे सांगतो. मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतो. त्यासोबत महिलांची संख्या लक्षणीय जाणवते. काय सांगणार? नाही, सर्व समाज आज या इथे त्रस्त झालेले जेवढे समाज आहेत ते आज आंबेडकरी समाजाबरोबर एकत्र येऊ पाहतात आणि त्यांना ही जी ताकद दिसते तिथे कुठेतरी आशावाद दिसतो की खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही आज अजूनही जिवंत आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये ही सर्व मंडळी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. पुढचा टप्पा काय असतं? आता आमचा हे सर्व मोर्चे आज आता आम्ही जिल्ह्याचे काढतोय, त्यानंतर तालुक्याचे निघतील आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा जिथे कुठे अधिवेशन होईल. तर आम्हाला कळते मुंबईला अधिवेशन होणार, यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही आहे. तर प्रचंड म्हणजे प्रचंड मोर्चा न भूतो न भविष्यती असा निघेल आणि त्यानंतर जन आंदोलन रस्त्यावरचं चालू होईल. धन्यवाद.